नमस्कार, स्वाद किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यात स्पेशल असं ज्वारीच्या पापड्या। त्यासाठी मी ही ज्वारीच्या कण्या भरडून आणलेल्या आहेत। गिरणीवरून ज्वारी आपली बारीक भरडून आणायची आणि त्याच्यातलं सर्व पीठ चाळून बारीक बारीक जे पीठ आहे ते सगळं काढून टाकायचं। फक्त ह्या कण्याच घ्यायच्यात आपल्याला, जेणेकरून आपल्या पापड्या ज्या आहेत एकदम ठिसूळ होतील। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण ज्या पापड्या बनवणार त्यासाठी लागणारं साहित्य आहे हळद, मीठ, तिखट, जिरे, तीळ, तेल आणि पाणी। हे सगळं साहित्य आपल्याला पापड्यासाठी लागणार आहे। व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी ऑलरेडी तुम्हाला तयार करून ठेवलेलं पीठ आहे। ह्या एक वाटी कण्यासाठी आपल्याला याच वाटीने 4 वाट्या पाणी लागेल। 4 वाट्या पाणी घेतलं तरच आपल्या कण्या एकदम चांगल्या शिजतील आणि पापडी एकदम हलकी फुलकी होईल। लसूण सुद्धा आपल्याला सोलून बारीक वाटून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपल्याला फोडणी तयार करायची आहे। फोडणीसाठी तेल थोडंसंच वापरायचं, जेणेकरून वर्षभर ते टिकतील आणि वास येणार नाही। फोडणी झाल्यानंतर त्यात लसणाची पेस्ट टाकून पाणी उकळून घ्यायचे। पाण्याला आदन आलं की आपल्याला जे आपल्या ज्वारीच्या कण्या आहेत त्या या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि छान आपल्याला अर्धा तास शिजवून घ्यायचे। या कण्या चांगल्या मऊ शिजण्यासाठी आपल्याला तो वेळ द्यावाच लागणार आहे, कारण आपली कणी जी आहे छान मऊ अशी शिजली पाहिजे, जी आपल्याला पचलायला हलकी पण असली पाहिजे। ज्वारीच्या अशा पौष्टिक पापड्या आपल्याला बनवायच्या त्याच्या, ज्या की आठवडाभर खाऊ शकतो आणि टिकूही शकतात। त्यामुळे आणि जर तुम्हाला हवा असेल तर यामध्ये तुम्ही पापडखार सुद्धा टाकू शकता। मी तर टाकलेला नाहीये, न टाकता सुद्धा या पापड्या खूप हलक्या आणि खुसखुशीत होतात। आता पाहूया आपण ह्याच्या पापड्या कशा बनवायच्या। याप्रमाणे मी आपल्या शिजलेल्या ताटात पीठ काढून घेतलेलं आहे। हे गरम गरम असतानाच याचे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे। थोडं थोडंच पीठ काढायचं, जेणेकरून पातेल्यामध्ये आपलं पीठ गरम राहील आणि पापड्या छान होतील। असे हाताला पाणी लावून त्याचे गोळे बनवून घ्यायचे आणि ह्याचे पापड्या बनवायचे। पापड्या जेव्हा तुम्ही हे आदनामध्ये पीठ टाकता, पाण्याला चांगली उकळी आलेली पाहिजे आणि नंतरच ह्या कण्या टाकायच्या। कण्या टाकल्यानंतर त्या चांगल्या हटायच्या, जेणेकरून त्याच्यात गाठी होणार नाहीत आणि मग ते शिजायला पण चांगलं जाईल। या प्रकारे आपण आता ह्या आपल्या छान गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत। तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या आकारात घेऊ शकता। एका पॉलिथिनला पाणी लावून घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला ही पापडी बनवायची ज्वारीची। हे जे उंडा घेतलेला आहे असं तिळामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि आता आपण यावरून परत एकदा पॉलिथिन टाकायचे, जेणेकरून ती चिकटणार नाही। तुम्हाला हव्या तशा जाड पातळ लहान मोठ्या तुम्ही या पापड्या बनवू शकता। तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी पातळ आपली पापडी तयार झालेली आहे। याप्रमाणे अशा आपल्या पातळ अशा पापड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम पातळ ही पापडी आहे आणि ह्या उन्हात वाळवायच्या आहेत। तुम्हाला उन्हात वाळल्याने लवकर वाळतील आणि टिकतीलही। मी तुम्हाला ह्या पापड्या एकदम हलक्या तयार होतात। मी कालच ह्या अशा पापड्या तयार केलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता ह्या एका दिवसात वाळून गेलेल्या आहेत, एकदम खळखळ आणि तळल्यानंतर सुद्धा एकदम हलक्या फुलक्या होतात। नक्की करून पहा आणि ह्याला तेल सुद्धा बिलकुल लागत नाही। तुम्ही हाताला जर पाहिलं ती पापडी तुमची तळलेली आहे का भाजलेली आहे एवढं सुद्धा लक्षात येणार नाही, एवढं कमी तेल लागते। अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।